विठ्ठल आवडे दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा सब सुभाते आगर सब सुभाते आगर सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे सब सुभाते आगर 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 सर्व सुखाते आगर सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा हे बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम जय राम
बटन चालू करा. अपुलियाला जा धावे भक्ताची या काजा, धावे भक्ताची या काजा, धावे भक्ताची या काजा. हे अपोलियाला जा धावे भक्ताची आकारा, धावे भक्ताची आकारा, धावे भक्ताची आकारा. नाम हरिले दीनानाथ सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत. नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत. आघात निवारी छाया पितांबर करे, छाया पितांबर करे, छाया पितांबर करे. निवारे छाया पितांबर करी, छाया पितांबर करी, छाया पितांबर करी. नाम धरिले दीनानाथ सत्य करा वया व्रत, सत्य करा वया व्रत, सत्य करा वया व्रत. नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत, वा वा. सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत. उभा करकटी तुका म्हणणे याच साठी, तुका म्हणणे याच साठी, तुका म्हणणे याच साठी. करकटी तुका म्हणे यादसाठी, तुका म्हणे यादसाठी, तुका म्हणे यादसाठी. नाम धरिले दीनानाथ सत्य करा वया व्रत, सत्य करा वया व्रत, सत्य करा वया व्रत. नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी टाळी विठोबा.
आपुलियाला जा आपुलियाला जा आपुलियाला जा आपुलियाला जा आपुलियाला जा आपुलियाला जा आपुलियाला आपुलियाला जा आपुलियाला जा आपुलियाला आपुलियाला जा आपुलियाला जा धावे धावे भक्ताची या काजा धावे 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 भक्ताची या काजा धावे भक्ता धावे 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 भक्ताची या काजा धावे भक्ताची या गमनी आवे धावे 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 भक्ता धावे भक्ता चिया काजा धावे भक्ताची या काजा नाम धरिले दीनानाथ नाम धरिले दीनानाथ धावे भक्ता जिया काजा धावे भक्ता भक्ता हे
धावे भक्ता दिया दादा धावे भक्ता दिया दादा धावे भक्ता दिया धावे भक्ता दिया काला धावे भक्ता दिया काला नाम धरीले दीनानाथ नाम धरीले दीनानाथ सत्य करावया व्रत सत्य करावया व्रत सत्य सत्य करावया व्रत सत्य
सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरनो रघुवर बिमल जशु जो दायकु फल चारे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरबु क्लेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविर्ध्यानगम्य वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटे झळाळे कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य त्विष्टं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपा दाने कठे जावेतार हो त्यांच्या कृपा दाने कठे जावेतार दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया 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 गंगा कृपा दाने कथे विस्तारो गंगा कृपा दाने कथे विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे शरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबांनी सद्गुरुदास प्रथम नमन दुसरे चरण संताचिया गंगा कृपा दाने कथे विस्तारो बाबाजी सद्गुरुदास दास तुका एकदा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत घात आघात निवारी छाया पितांबर करी उभा करकटी तुका म्हणे याज साठी प्रस्तुत कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी सुवर्ण महोत्सव 50वे वर्ष या ठिकाणी सप्ताहाला झालेली आहे. संतांच्या महंताच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी. रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा स्थळ गेवराई सेमी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प गुंफण्याचा प्रयास करतो. भाऊ बाबांचा आशीर्वाद लाभलेलं गाव. पुन्हा परमपूज्य आदरणीय हरिभक्तिपरायण समाजयोगी त्यागमूर्ती गुरुवर्य गोविंदजी महाराज केंद्रे यांच्या आशीर्वादाचं गाव. तसेच संतांच्या महंताच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं ज्यांच्या मुखारविंदातून आपण रामकथा श्रवण करतात असे हरिभक्तिपरायण परमपूज्य आदरणीय महाराष्ट्रातील दिग्गज कथाकार परमपूज्य आदरणीय रामरावजी महाराज ढोक यांच्या मुखारविंदातून आपण रामकथा श्रवण करतो. श्रद्धास्थान स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंढे साहेब तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आहे. पुन्हा या ठिकाणी सुंदर असं नियोजन आयोजन ज्यांनी केलं असे परमपूज्य आदरणीय महंत स्वामी मठाधिपती गुरुवर्य परमपूज्य विष्णू महाराज केंद्रे शास्त्री यांनी नियोजन आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्या निमित्तानं पखवाद वाजक हरिभक्तिपरायण गणेशजी महाराज आहेत, हनुमान महाराज आहेत. पुन्हा हरिभक्तिपरायण गणेश महाराज जाधव आहेत, किरण महाराज आहेत, कैलासजी महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत. मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया आघात निवाराया असा एवढा मोठा दैदिप्यमान मंडप म्हणजे व्हाईट हाऊस उभा केला. असे वायुनंदन परिवार या ठिकाणी मंडप स्टेज डेकोरेशन लाइटिंग जनरेटर एवढं मोठं दैदिप्यमान व्यासपीठ निर्माण केलं. अतिशय चांगल्या प्रकारचा स्पष्ट लाईट टाचणी पडली तरी दिसल असं वायुनंदन साऊंड सिस्टीम मंडप डेकोरेशन काम फार मोठं त्यांचं. महाराष्ट्रभर नाव गाजवलं त्यांनी मंडपाच्या बाबतीत आणि एवढा मोठा देखणा मंडप त्यांनी आपल्या कार्यक्रमाला दिला. त्यांचेही धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहे. ऑपरेटिंग साऊंडिंग चांगल्या प्रकारचे टाळकरी मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवाराया साऊंड ऑपरेटिंग करणारे आमचे परमस्नेही गोकुळ भैया बंडोपंत या ठिकाणी उपस्थित आहेत. छोटे छोटे टाळकरी आहेत, भालदार चोपदार आहेत. आदी करून हार्मोनियम वादक या ठिकाणी उपस्थित कृष्णाजी महाराज सुंदर चाल गायलेले तुम्हाला साथ दिली बर का गणेश महाराज असे प्राध्यापक प्रतापजी महाराज खोलते. पुन्हा सतीशजी महाराज या ठिकाणी, पुन्हा विकासानंद महाराज आहेत. या महाराजजी विठ्ठल 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 बाबांचंही आगमन आहे. ज्यांनी या गावचे तरुणांनी एवढं भव्य दिव्य कार्यक्रम केला. तुमच्या सर्वांच्या तन मन धनाने साकार होत असलेला बर का सेठजी. संपूर्ण तुमची सर्व टीम माता भगिनी पुरुष वर्ग आबाल वृद्ध अभंग सेवेकरता निवडला. आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा. आमची लाज राखण्याकरता त्यानं मंदिरातनं बाहेर यावं. आमची लाज राखण्याकरता त्यानं अयोध्येवरनं यावं. त्यानं
अंजनेर पर्वतावरनं यावं, त्यानं आळंदीतनं यावं, त्यानं पंढरपूरनं यावं, त्यानं देहूतनं यावं, त्यानं भगवान गडावरनं यावं. याच्या करता आमचं घर मोठं असावं का घरातल्या माणसाचे विचार मोठे असावेत? काय वाटतं दादा? त्यानं यावं, त्यानं हनुमानानं यावं, रामानं यावं, कृष्णानं यावं, त्यानं यावं. याच्या करता आमचं घर मोठं असावं का घरातल्या माणसाचे विचार मोठे असावेत? बोललं पाहिजे कीर्तनात. काय वाटतं तुम्हाला? बोला की. हा, विचार मोठे असावेत आणि विचार आमचे मोठे व्हावेत याच्या करता घरामध्ये नेमकं काय असावं? परमार्थ. मग बाह्य स्वरूपाचा परमार्थ असावा का अंतर स्वरूपाचा परमार्थ असावा? आता मला सांगा, मी महाराजासारखं दिसतो का महाराज आहे? बोला की. महाराज दिसणं महत्वाचं आहे का असणं? मोठी गंमत आहे. बाह्य स्वरूप का अंतर स्वरूप? काय अलौकिकता आहे? त्यानं माझ्या घरात यावं बरं का, त्यानं माझ्या टोपल्यातली भाकरी खावी, त्यानं माझ्या पदराला पकडावं आणि त्यानं म्हणावं, मा 2 दिन से भूखा हूं, खाने के लिए कुछ तो भी दे दो ना, असं त्यानं तुम्हाला किंवा मला म्हणावं. याच्या करता घर मोठं नसलं तरी जमतं, पण घरातल्या माणसाचे विचार फार मोठे लागतात. आणि विचार प्राप्त कशानं होतात? आमच्या घरामध्ये अधिकारी पदाधिकारी, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारं लेकरू यावं, शून्यातून विश्व निर्माण करणारं लेकरू यावं. आमच्या घरामध्ये डॉक्टरीन यावी, आमच्या घरामध्ये ॲडव्होकेट यावी, आमच्या घरामध्ये क्लास 1 अधिकारी मुलगी जन्माला यावी. याच्या करता आमच्या घरामध्ये कर्त्या पुरुषाचा आहार चांगला असावा बाबा. आणि ज्या घरामध्ये आहार चांगला आहे त्याच घरामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे लेकर जन्माला येत असतात. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. आणि असे लेकर आमच्या घरात जन्माला यावेत याच्या करता आहार बनवणारी यशोदा सुद्धा तेवढी स्टँडर्ड असावी. आहार बनवणारी देवकी सुद्धा तेवढी क्लास असावी. आहार बनवणारी राजमाता जिजाऊ तेवढी स्टँडर्ड असावी. आणि म्हणून एक लक्षात असू द्या, आमच्या घरामध्ये तुमच्या पोटी फार ब्रिलियंट लेकर जन्माला यावेत याच्या करता बापाचा DNA स्टँडर्ड असावा. रक्त, बायोलॉजी जाणणारे, जीवशास्त्र जाणणारे, ॲनाटॉमी शास्त्र जाणणारे जरा लक्षपूर्वक ऐका. D.Ed, B.Ed, B.Ped, लॉ, DHMH, इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत. आणि ते फक्त एवढंच म्हणतात, बुवा लोकाचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे भोलथाप. महाराज, परमार्थ आमच्या घरामध्ये बदल करतो ना अनर्थ दूर काढतो, याचं नाव परमार्थ आहे. आणि ज्या घरामध्ये परमार्थ नाही त्या घरामध्ये भरपूर लेकरं आहेत. आता येऊन येऊन येणार कोण? आपल्या घरात नेमकं कसे जन्माला आलेत? कारण की जन्माला घालण्याचं कार्य मायबापाचं आहे. माऊली फार सुंदर सांगतात, का भूमीचे मार्दव सांगे कोंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या लेकरावरून कळते. आमच्या घरामध्ये फार दैदिप्यमान मुलगा जन्माला यावा याच्या करता बापही तेवढाच असावा, परमार्थ कळालेला असावा. आणि याच्या करता आईही तेवढीच परमार्थाची जाणती असावी. माझे तुकोबा, माझे ज्ञानोबा हे ज्या घराला कळालं महाराज, त्याच घरामध्ये पंढरीश पांडुरंग प्राप्त होत असतो. त्याच घरामध्ये
दैवी गुण जन्माला येत असतो आणि आमच्या घराची, आमच्या गावाची, आमच्या तालुक्याची, जिल्ह्याची लाज राखत असतो. मग आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा. सांभाळ करण्याकरता तुमच्या घरामध्ये तुमच्या लेकराच्या रूपानं त्यानं यावं, तुमच्या मुलीच्या रूपानं त्यानं यावं. मग मला सांगा आई, मला सांगा दादा, आपलं पोरग संभाजीनगरला क्लासला टाकलं, 10 वर्षे क्लास केले, त्याने रोज 3-3 तास अभ्यास करायला पाहिजे का नाही? जर 7 वर्षे जर त्यानं रोज 3 तास स्टडी केला तर अधिकारी व्हायला काहीच वेळ लागणार नाही. आणि 7 वर्ष पिक्चर बदलला का पिक्चर पाहायला थिएटरला जायचा. आणि पुन्हा गावाकडे आलं आणि गावातल्या लोकांनी विचारलं, काय दादा, काय काय करतं पोरग? ते म्हणतं, कांदे लावायच्या टोळ्याचा मुकदम आहे. मग संभाजीनगर मध्ये 7 वर्षे क्लास केले, काय केलं महाराज? 7 वर्षे क्लासला टाकला आणि मुली आल्या का टाव करायचा, हिचा नंबर काय आहे? अरा याचा निळफुल्या जागा व्हायचा. 7 वर्ष जर आपल्या लेकराने हे केलं, काहीच करू शकत नाही. परत मुलींनो, तुम्हाला क्लासला टाकलं बाहेर, त्या संधीचं सोनं करायला पाहिजे का चांदी? माय बापानं तुम्हाला क्लासला टाकलं बाहेर, मग क्लासचा स्टडी करणं हे अति आवश्यक आहे. 3-3 तास जर तुम्ही स्टडी केला दिवसातनं आणि 4 वर्ष केला तर तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत फिरायला तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही. आणि तुम्ही कॉलेजला गेला तर एखादा जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालून आलात आणि त्याच्याकडे पाहिलं का, आणि तेरबिंजिया नाही लाग मरा राजा, आणि जिलबेच न हे डोली लेके आजा, हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला उगत्यात कामाला जावं लागेल महाराज. आपली लाज राखणारे मुलं आपल्या घरात जन्माला यावेत. देव येणार नाही मंदिरातनं, आणि देव आलाच असता किंवा देवाने जर चांगलं केलंच असतं तर पहा, ते पांडव अखंड वनवासी, पांडवांना वनवास भोगण्याची काही एक गरज नव्हती. अरे आपल्या घरामध्ये त्यानं यावं. काही जण म्हणले, येतो का महाराज तो देव? अहो येत नाही तर कसा आहे, हाक मारून बघा. भर सभेमध्ये दुःशासनानं द्रौपदीला ओढत आणलं, इकडून शकुनी होता, भांजे छोडना नहीं, ऐसा फासा फेको कि पूरी पृथ्वी निष्पांडवी हो जाएगी. हा कोणता मामा गुरुजी? शकुनी मामा. मग कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, अर्जुन, नकुल, सहदेव, 100 हत्तीचं बळ असणारा भीम यांच्या समोर तिनं पदर पसरवला. कोणीच नाही ऐकलं आणि शेवटी हाक मारली. कोठे गुंतलासी कारदेच्या राया, कोठे गुंतलासी कारदेच्या राया, वेळ का सखया लावीला, वेळ का सखया लावीला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावीला, लावीला, वेळ का सखया लावीला. दीनानाथ ब्रीद सांभाळिया पुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिया तरी पावो केले पाप पुण्य, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया,
सखया लाविला कुंडलासी द्वारकेच्या राया ओढे कुंडलासी द्वारकेच्या राया राया वेळ का सखया लाविला हाके सरसे उडी घालून या स्तंभ फोडी. देव त्यावेळेस येत होते हो, पण आता आपले मुलं देवासारखे व्हावेत. आपले पोरं तर ऑनलाईन रमीत जाम झालेले. हं? माझं नाव निलिमा रवी जाधव आहे, मी भिवंडीला राहते. माझ्या भावाने मला गेम डाउनलोड करून दिला आणि तेव्हा बी येडा झाला आणि मी येडे झाले. कसं येणार आहे? संपलाय. ऑनलाईनचा क्राईम होत नाही. संपलेत बरेचसे, संपल्यात बऱ्याचशा, संपल्या आणि संपल्या. हो, आणि म्हणून जगत असताना आमच्या घरामध्ये देवानं यावं, ते तुमच्या पोटी जन्म घ्यावा. याच्याकरता आपल्या घरातल्या स्त्रींचे कपडे कसे असावेत, कसे? असं ब्लाऊज घातलेलं आहे, त्याला मागून फक्त एवढीच पट्टी आहे. बरं, पट्टी नका नसा, मागून बदाम काढलेला आहे. अरे आपले कपड्यावरून आपले लफडे कळत आहेत. हो, आपल्या घरामध्ये देवानं यावं. आपल्या घरातल्या पोराची हेअरस्टाईल बदलायची का हेडस्टाईल? हेर का हेड? बोला की. अरे ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात ना, त्या घराला संत कळाले महाराज, त्या घराला सप्ताहाचा रिझल्ट प्राप्त होतो महाराज. आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जात नाही, त्या घरातले माणसं कायमच लक्षात असू द्या. आपल्या घरामध्ये आपल्या घरातले लेकरं, आपला मालक विचाराने किती प्रभावशाली आहे. आणि ज्या घरामध्ये विचाराचा प्रभाव आहे, त्याच घरामध्ये बापाचा डीएनए स्टँडर्ड आहे. आणि ज्या घरामध्ये बापाचा डीएनए स्टँडर्ड आहे, त्या बापाचं बीज शुद्ध आहे. शुद्ध बीजा पोटी पैरतळ गोमटी, पैरतळ गोमटी, पैरतळ गोमटी. शुद्ध बीजा मोठी फळे रसाळे मोठी, फळे रसाळे मोठी, फळे रसाळे मोठी, गोमटी पैरतळ. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ, गोमट्या बीजाची फळे. नाहीतर नेम आहे बीज बोये बबूल का. आम कहा से. बाबळीचं झाड लावायचं ना आंब्याची अपेक्षा. तुमच्याकडे परमार्थ तरुणपणे करतात का म्हातारपणे करतात? बरं जाऊ द्या. तुमच्याकडे मृदुंग तरुणपणे शिकवतात का म्हातारपणे? तरुणपणे. चांगल्या प्रकारचं मिलिटरीमध्ये भरती तरुणपणे का म्हातारपणे? बोला ना पोरांनो. स्पर्धा परीक्षाचा अभ्यास तरुणपणे. चांगल्या प्रकारची शेती, बोला ना तरुणपणे. चांगल्या प्रकारचा व्यवसाय, अरे बोला ना, मला ऐकायला येत नाही, जोरात बोला. चांगल्या प्रकारचा व्यवसाय, PSI, अरे बोला ना. तरुणपणे. माझा आवाज येतो का तिथपर्यंत? मग चांगल्या प्रकारचा व्यायाम आणि तब्येत तरुणपणे का म्हातारपणे? कधी? तरुणपणे. चांगल्या प्रकारची शेती तरुणपणे. चांगल्या प्रकारची नोकरी
तरुणपणे चांगल्या प्रकारचा मायबापांनो मोठा उद्योगधंदा, लग्न, या सगळ्या गोष्टी तरुणपणे परमार्थ बाप पलबन बाबा बाप पळडेन मग बाबाकडे गेले दोन्ही हातात काठ्या मला माल झालाय माल. अरे सारी गाडी पाडून पेट्रोल पंप पर्यंत नेली ना, आता काय अलटाकी फुल करीतो. बाबा म्हणे खरं सांग, ते म्हणे तेवढं मरायला बरं राहत. बाबा असे लोक लई. बाबा म्हणे खरं सांग, ते म्हणे आता पोर आम्ही मलाही आव्हाना. मोटरसायकल कमी स्पीडना चालायची खोबा मोल्डर का खोबा मोडायच्या अगोदर. दारू कधी सोडायची 40 एकर संपल्यावर का 40 एकर संपायच्या अगोदर. संपायच्या अगोदर. आणि म्हणून जगत असताना ज्याला परमार्थ तरुणपणे कळाला त्याचं म्हातारपण आनंदात गेलं. आणि ज्याचं म्हातारपण आनंदात गेलं समजायचं ज्ञानोबा तुकोबारायचे विचार त्या घरामध्ये भिनलेले आहेत. म्हणून आमच्या घरामध्ये ज्ञानोबा सारख्या मुलानं यावं, आमच्या घरामध्ये तुकोबारायासारख्या मुलानं यावं, आमच्या घरामध्ये कर्तबगार मुलीनं यावं, आमच्या घरामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लेकराने यावं. आमच्या घरातलं पोरग सप्रात जरी जन्मलं तर सप्राचा पॅलेस करावा याच्या करता पोराची ताकद दंडातली असावी का इथली असावी. पोरग खाऊ घालू घालू दंडळची कंडळ करायचं का बुद्धीनं स्मार्ट करायचं. बाबा काही काही घरात खाय खाय रस पी. काय खाऊ घालावं याचंही भान असावं महाराज. काय खाऊ घालावं याचंही भान असावं. आपल्या घरात सर्दी झाली तर म्हातारी म्हणती बॉम्बला रस येतो का. काय येणार आहे देव. डिवाइन ब्राइन ट्रस्ट दैवी विचाराचा समुदाय आपल्या घरामध्ये डाउनलोड असावा तर भगवंत तुमच्या आमच्या घराला कळेल. पदबिन चलहू करबिन काम करहू, रंग नाही रूप नाही नई ब्रह्मछाया, असा देव आमच्या घरात यावा. मग तो असा गदा घेऊन येणार नाही महाराज, किंवा तो असा धनुष्यबाण घेऊन येणार नाही, तो शंख चक्र गदा घेऊन येणार नाही. तुमच्या घरामध्ये जन्माला येणार लेकरू म्हणजे देव असावा. असं जर वाटत असेल तर धन्य माता पिता धन्य माता पिता तयाचिया. त्यांचे मायबाप धन्यवान आहेत महाराज. त्या मायबापाला जीवशास्त्र कळालं, आहारशास्त्र कळालं, ॲनाटॉमी शास्त्र कळालं, ग्रहशास्त्र कळालं मायबापांनो. त्या मायबापाला अध्यात्म कळालं मायबापांनो. आणि त्यांच्या जीवावर हा आता सध्याला चालू आहे, हे त्यांच्या जीवावर चालू आहे. परमार्थाच्या फ्रिक्वेन्स आणि लहरी आपल्या घरात असाव्यात. आई आपलं घर फार सुंदर असावं, मोठं नसलं तरी जमतं, पण घरामध्ये विचार फार शुद्ध असावेत महाराज. बरेचसे घर संपलेत बाबा, आता संपलेत. पोरं कुठे आहेत? पिऊन पोटते.
संपले. विचाराचा ट्रॅक नाहीये, आहार नाही माय बापांनो. आणि मग आमच्या घरामध्ये कल्याण तरी कसं होणार आहे. असं गाव 50 वर्षापासून इथं परंपरा. इथून जर मला महाराजांनी सांगितलं इथून 20-20 किलोमीटर तुम्हाला ऊस जरी खायचा असला तरी ऊसाचं पीक नाही. पाणी टँकरनं चालू आहे तरी पण ऐश्वर्य संपन्न सप्ताह इथं करतात. ही ताकद तुमच्या गावाला साधू संताकडनं मिळालेली आहे माय बापा. आणि ज्या घरामध्ये साधू संताची ताकद आहे त्या घरात कसल्याच प्रकारची कमतरता नसते. वर्गणी मगाशी मी बघितली, कोणी 15,000, कोणी 50,000, कोणी लाख, कोणी 1.5 लाख, कोणी 2.5 लाख. हे कशासाठी? धर्माच्या कार्यासाठी दिल्या जातील महाराज. हे उभा केलेलं कार्य आहे ना, हे धर्माचं कार्य आहे महाराज. द्यावेत तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडे. हे धर्म आहे. धर्माचं रक्षण करण्याकरता तुमच्यासारखे महाराज, डॉक्टर न्यायाचार्य नामदेवजी महाराज शास्त्री सारखे महाराज, तारकेश्वर गडाचे मठाधिपती स्वामी आदिनाथ महाराज शास्त्री सारखे महाराज, केंद्रीय महाराज शास्त्री सारखे महाराज, हे धर्माचं रक्षण करण्याकरता देवगड संस्थानचे मठाधिपती स्वामी भास्करगिरीजी महाराजांसारखे महाराज, हे धर्माचं रक्षण करण्याकरता जन्माला आलेले आहेत माय बापांना. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही तुम्ही आहोत आता, त्यांच्या सानिध्यामध्ये. आणि म्हणून काही काही जण म्हणले लय असा मोठा मंडप दिलेनी, असं मोठ्या पंक्ती घातलीनी देव देव कळतो का. आहेत ना काही काही गडी, येडी माके चांद बेटेन उद्बत्ती लगा के हगने को बैठे. अशाने देव कळतो का. पैशाचे पैसे जातेत, बाबा लोक लय पैसे घेतेत. आहेत ना काही काही म्हणणारे. आता मला खरं सांगा, एका पिक्चरचे एक हिरो किती कोटी कमवतो महाराज? हा, एका हिरोला किती जातात महाराज? 20 कोटी 25 कोटी, बरोबर आहे ना. एक पिक्चर साईन केला. बरं, त्या पिक्चरनं आपले मुलं ट्रॅकला आलेत का ट्रॅक सोडून चाललेत? बोला ना. ट्रॅक सोडून चालले. मग मला सांगा, आम्ही जे कीर्तन करतो हे लेकरांना ट्रॅकवर आणण्याकरता करतो का ट्रॅक सोडून चालवण्याकरता करतो? मग ते जसे सेलिब्रिटी आहेत, मग आम्ही सुद्धा, आम्हाला सुद्धा ज्ञानोबा तुकोबरायने सेलिब्रिटी केलं ना महाराज. अनेकांच्या घरामध्ये आता अनेक कीर्तनकारांनी वरातीचं सांगू सांगू बंद केलं का चालू आहेत? बंद केलेत ना महाराज. आणि म्हणून जगत असताना जो चांगला मार्ग दाखवतो ना, त्या मार्गाने जे घर चालतं ना, ते घर फार मोठं होत असतं माय बापांनो. म्हणून आपली लाज राखण्याकरता त्यानं यावं. आता मला इथं कोणी वरबोट करून सांगा, इथं मला कोणी वरबोट करून सांगा, महिला मंडळ, पुरुष मंडळी, किती जणांची मुलं अधिकारी आहेत इथं? किती? एक आहे. क्लास 1 क्लास 2 कोणी अधिकारी आहे का नाही एकदम? आता मला सांगा, इथं किती जणांचे पोर वायरमन आहे, ट्रक ड्रायव्हर, काही काही मध्ये तिकडे डीपी हाफ कर, मी तोवर पोलवर चढतो. आपली क्वालिटी किती आहे? ही बुद्धीची क्वालिटी किती आहे? आणि ज्या घरामध्ये बुद्धीची क्वालिटी आहे, एका केशवराजे सकळ सेंद्री, एका केशवराजे सकळ सेंद्री, केशवराजे सकळ सेंद्री, एका केशवराजे सकळ सेंद्री. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सेंद्री, एका केशवराजे सकळ सेंद्री, हा एका केशवराजे सकळ सेंद्री. हरी मुखी म्हणा, हरी मुखी म्हणा,
केशवराज सकळ एका केशवराज सकळ एका केशवराज सकळ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. बुद्धीचे वैभव आणणे नाही, एका केशवराजे सकळ सिद्धी. महाराज ज्या घरामध्ये वैभव आहे विचाराचं, त्या घरातले पोरं गल्लीची गावाची लाज राखतात सेठ. त्याच घरातले पोरं तालुक्याची लाज राखतात. आणि ज्या घरात बुद्धीचं वैभव नाही, घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 4-4 पिणं, वैभवच नाही, ते मग चांगल्या मोटरसायकल घेत पण तिचा सायलन्सर खोलून ठेवत. आणि सायलन्सर खोलीत साऱ्या गावात त्याच्या बुद्धीची लेवल कळते महाराज. विनाकारण जर तुमचा मुलगा गावातून फेरफटके मारत असेल तर त्याच्या बुद्धीची लेवल करते. मोठ्याचे पोरं कधी जातात आणि कधी येतात हेच कळत नाही. मोठ्याचे लेकरं कधी जातात आणि कधी येतात हेच कळत नाही महाराज. आपले लेकराची मोटरसायकल चालू झाली तर 3 किलोमीटर कळते, गांठ्या आला काही नु. काय क्वालिटी आहे आपली महाराज. म्हणून जगत असताना तुमच्याकडे विचार किती शार्प आहे, तुमच्याकडे आहार किती छान आहे, तुमच्याकडे संगत किती मस्त आहे. कारण की संगत जर चांगली असेल तुमच्या मुलाला तर 10वीला गेल्यानंतर पुढे ते क्लासचा विचार करतं. कशाचा? क्लास. आणि तुमच्या मुलाला आणि मुलीला जर संगत चांगली नसेल तर 10वीला गेल्यानंतर ते पळून जाण्याचा विचार करतात. आपले मुलं कशात आहेत? आपले मुलं कशात आहेत? आपले मुलं जर क्लासचा विचार करत असतील तर निश्चित अध्यात्माचा परिणाम आपल्या घरावर प्राप्त झाला. आणि आपले मुलं तू जब जब मुझको पुकारे मैं दौड़ी आऊ आणि डांबरी के किनारे, हे जर आपले मुलं विचार करत असतील तर घरामधलं वातावरण फार दूषित आहे बरं का. तुमचे फार दूषित आहे. आपल्या घरात वातावरण किती छान आहे. आपल्या घरामधली आई देवीसारखी, बाप देवासारखा असेल तर दोघांच्या मिलनातून निर्माण होणारं राजछत्रपती असतात. दोघांच्या मिलनातून निर्माण होणारं भगवान बाबा असतात. आणि दोघांच्या मिलनातून निर्माण होणारं भाऊ बाबा असतात. दोघांच्या मिलनातून निर्माण होणारे मोठमोठे महात्मे असतात. इथं पती पत्नीचं हार्टबीट एक लागतं. तुझा श्वास तो माझा श्वास, माझा श्वास तो तुझा श्वास, माझं जगणं ते तुझं जगणं, माझं मरण ते तुझं मरण. हे एकमेकांचं एक झालं ना त्यावेळेस त्या घरामध्ये लाज राखण्याकरता भगवंत येत असतो महाराज. अन्यथा नाही, अन्यथा नाही. देव काय सोपा आहे का? आणि परमार्थ काय सोप्याचा आहे का? भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. आणि तुका म्हणे कस जसा असन तस रे. चला सप्त्याला पंक्तीला जेवायला. महाराज आम्ही सहज विचारतो. एक जणाला म्हणलं सप्त्याला जातो का? तेवढंच काम आहे आम्हाला. मी म्हणलं मग हरिपाठाला जातो का? इथं पाठाला पान नाही कुठं हरिपाठाला जातो. मी म्हणलं मग ज्ञानेश्वरी वाचितो का? पण ते खेळून खेळून मग कोंब बाहेर आला मुळे त्याचा. बसता येत नाही मला ज्ञानेश्वरी वाचायला. मी म्हणलं मग काकड्याला? अरे त्या काकड्यावाल्या तर झोपा येऊन द्या ना, त्यांचे भोंगेच खोलून आणतो आता.
ते तर ते झोपाना ना मला झोपा येऊन द्याय ना. मी म्हणलं काकड्याला नाही, ते म्हणे हरिपाठाला नाही, नाही वाचायला ते म्हणे नाही. मी म्हणून मग कीर्तनाला माळकरी तर साऱ्या दुनियेचे लबड आहेत. मी म्हणलो माळकरी नाही लबाड. तो म्हणला मग कोण लबाड आहे? लबाडाने माळी घातल्या. बरेचसे लबाड सादऱ्याच्या वर माळा. कपडे कोणते, लफडे कोणते? माळकरी नाही लबाड, लबाडाने माळा घातल्यात माय बापांनो. मी म्हणलं मग तुम्ही कीर्तनाला नाही, हरिपाठाला नाही, मग जाता कुठं? ते म्हणे फक्त एका ठिकाणी. म्हणलं बरं झालं जातो. म्हणलं कुठं? ते म्हण साऱ्याच्या अगोदर पत्रवळी घ्यायची आणि हरे राम 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 हरे हरे, हरे किरिसना हरे किरिसना, किरिसना किरिसना हरे हरे. लापशीन कडी भात आला. कोणाचे रे पंगत होत नाही तर देऊ नये. आणि पुरी भाजी गुलाबजामू आला. अरे राम 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 हरे. अजून 2 टाक. कृष्णा कृष्णा हरे. अरे 2 पुऱ्या टाक ना. कृष्णा कृष्णा काय भाजी पनीर. मला टाक. गलो गुलाबजाम 1 वाढा का. अजून 1 टाक ना. मा ना तू बी दिसना तुला गांठ्या बसलेला आहे. जो वाढणार म्हणतो पंक्तीवाल्याने 1-1च वाढायचं सांगले. अरे टाक ना, आता आम्ही 2 आहेत ना. तो मला नाही टाकणार. तो आहे का बापाची पंगत आहे का? अरे सप्ताह खाण्याकरता नाहीये, सप्ताह बदल करून घेण्याकरता आहे. आणि ज्या घराला बदल करता आला त्याच घराला पहिलं चरण कळालं. आपुलियाला जा, 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 आपुलियाला जा. हवे भक्ताची आकाजा, हवे भक्ताची आकाजा, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. हवे भक्ताची आकाजा, जय हो. हवे भक्ताची आकाजा, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. आपुली भक्ताची आकाजा, भक्ताची आकाजा, भक्ताची आकाजा. आपोलियाला जा, धावे भक्ताची आकाजा. ही बीजाची शुद्धता आहे. मग टाळ घेणं, गण लावणं, वाजिणं, अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाले बीजाची या. ऐसियाचा संग देई नारायण, ओलावा वचन जयांची या. म्हणून आपुलियाला जा, धावे भक्ताची आकाजा. सांभाळ करण्याकरता तो देव येत असतो. कसा येतो? एक वारकरी लक्षपूर्वक ऐका. उघडबंब शरीर, टपुऱ्या मण्याची माळ, तुळशीची गळ्यात घातलेली, मुद्रांकित गंध लावलेला, पडसी पताक, 2 टांगी धोतर नेसलेला, उघडबंब शरीर, मोठं उपरण खांद्यावरती घेतलेलं, सकाळची वेळ, चाललेला, पोटात कावळे ओरडतात, भूक लागली महाराज त्याला. असा झिमझिम 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 पाऊस चालू झाला बर का आई.
पावसामध्ये वारकरी भिजला आणि भिजल्यानंतर आणखीनच सहनावतो अग्नी प्रज्वलित झाला. भूक लागली बरं का पंढरपूरकर महाराज. आता काय करावं काय करावं काय करावं. समोरच्या हॉटेलमध्ये बरं का वायुनंदन, समोरच्या हॉटेलमध्ये दूध उकळत होतं बरं का. आजी गायकान त्या कुठं बसल्यात, मंगल वहिनी त्या आता दिसानाच मला. संगीता काकू आणि तई सुवर्णा बहीण त्या कुठे येत, कुठं तईन त्या कुठे आणि संगीता वहिनी आंबू कुठे. बर का आई, वारकऱ्याला भूक लागली असं एका मोठ्या पातेल्यात दूध तापत होतं. हॉटेलवाला वगरळ त्या दुधात घालत होता, असं खालीवर करत होता. वारकऱ्याच्या मनात आलं यानं एखादा ग्लासभर दूध दिलं तर किती बरं होईल. आणि मग वारकऱ्याच्या नुसतं मनात आलं तर हॉटेलवाल्यानं हाक मारली, ओ वारकरी बाबा. वारकरी थांबला. मला तुम्हालाच या या इकडं. वारकरी गेला, कुडकुडत गेला हॉटेलमध्ये. थंडीनं शरीर कुडकुडत होतं आणि तेवढ्यामध्ये हॉटेलवाला, काय वारकरी बाबा भूक लागली का? हो. दूध पिणार का? दिलं तर पिणार ना. एवढा मोठा पावशेरचा ग्लास भर दूध हॉटेलवाल्यानं वतलन. वरून जाड जरा पिवळी जरद साय अशी वर्ण टाकली. वारकऱ्यानं उपरण्यानं ग्लास पकडला वरून, असा गरम ग्लास असा फुंकत होता. पिऊन घेतलं पावशेर दीड पावशेर दूध. पोट जाम झालं. ग्लास खाली ठेवला. येऊ का? अच्छा. आणि वारकरी तिथून निघाला हॉटेलच्या बाहेर. वर बघितलं आणि मनात इच्छा केली, वारे ऊपर वाले मन में मंगली और तूने तो दे दिया. मनात मागितलं तू दिलंस. आणि वारकरी पुढे चालत असताना नेमकं त्या हॉटेलच्या पलीकडून एक जिलबीवाल्याचं हॉटेल होतं. अशी बारीक काडीची जिलबी असा तो काढत होता. कडक बर का मावशी, बारीक काडीची जिलबी असा तो काढत होता. आणि वारकऱ्याच्या मनात आलं, 4-5 जिलबीचे येढे जर त्यानं दिले तर किती बरं होईल. आता त्या जिलबीवाल्या हॉटेलवाल्यानं पाहिलं होतं, त्यानं दूध दिलं 1 ग्लास आणि म्हणून यानं हाक मारली, ओ वारकरी बाबा. काय? या इकडं. काय जिलबी खाणार का? दिली तर खाणार ना. असे पावशेर दीड पावशेर जिलबी असा पेपरवरती असे गरम गरम पाकातनं काढून दिली. वारकऱ्यानं असा कागद हातात घेतला जिलबीचा. जिलबीचा येढा उचलला. बारीक काडीची लाल जरद जिलबी बर का अशी नेली हात. अरे बाप, गरम आहे. गरमच आहे, जरा जपून. आणि पुन्हा असं घेतली, कडकन दाता खाली दाबली जिलबी. जिलबीचा पाक ओठावरती आला. वारकऱ्यानं असं जीभ बाहेर काढली. दीड पावशेर जिलबी एकट्या वारकऱ्यानं बसवली. जाम झाला. कागदाचा चोळा मोळा केला, ओठाला पुसला, डस्टबिन मध्ये टाकला आणि सांगितलं, येऊ का माय बाप, बार बार आते रहना. आणि तेवढ्यामध्ये बाहेर निघाला वारकरी. पाऊस चालू होता महाराज. पावसामध्ये वरती बघितलं म्हणू लागला देवाचे आभार म्हणू लागला. वारे ऊपर वाले मैंने तो मन में मंगली और तूने तो दे दिया. नाचत निघाला. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. 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 ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा
माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम 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 हे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम नाचत चालला वारकरी नाचत. गटारीचं पाणी पायाखाली येत होतं, गाळ उडत होता, बेधुंद होऊन नाचत होता वारकरी. आणि नेमकं नवीन लग्न झालेलं जोडपं एका छत्री खाली दोघ जण चालले होते. नवीन लग्न झालेलं एक छत्री, दोघ जण जात असताना नेमकं वारकरी तिथून चाललेला बेधुंद होऊन नाचत होता वारकरी. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली. पुढचं काय? ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली. चला आपलं काय? अरे आम्हालाच मेळ लागा ना तुमचा. रेटून लापशीन आमटीन चपात्या रेटून आणलेल्या आहेत ना. अरे काय रे? पिवळा पितांबर गैसा गगनी झळकला गरुडावर बैसुणी गरुडावर बैसुणी माझा माझा ये ओ विठ्ठले माझे. पडा तुम्ही घडीवर, यांच्याकडे कूलर लावा. पडा, तुम्हाला कीर्तन झाल्यावर उठी तुम्ही घरी जायला. हो पडा घडीवर. तुमच्याकडे लावायचं इकडे लावा हे कूलर. हे खाली फक्त खाण्या का हे फक्त काय इचिरित माहितीये का सरपंचाला? आनंदाचा सीधा कधी येणार हे? अरे फुकट्या. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. आत्या ओ आत्या तुम्ही राहून द्याचा आता. खाल्ल्या वाडीतली आबईन ते कुठे? कडू आत्या आणि त्या कुठं बसलेले आहेत? मांग बसल्यात वय इमल अक्कान त्या. आणि बांबईन त्या कुठे? आणि सुमनबाई, पुष्पा, गीता, शीतल कुठे येत या? मला देसाना का मोन्या आहेत का?
इंदुबाई. आणि सूर्या का वहिनी या पुढं गेल्या त्या. आणि मग देसाना का म्हणून मला अरे त्या भजनाला द्या साऱ्यात पुढं. आणि आता तर म्हणा नाच. एक लक्षात असू द्या, वारकरी बेधुंद होऊन नाचत होता. वारकऱ्याच्या पायाखाली गटारीचं पाणी यायचं. घडो नाही ते घडलं महाराज. एका छत्रीखाली जोडपं चाललेलं होतं आणि वारकऱ्याच्या गटारीचं खालचं असं पायाचं पाणी असं पावसाचं पडलेलं गटारीत पाणी, गटारीचं पावसाचं पाणी एक झालेलं. रेंदा वारकऱ्याचा पाय गटारीत पडला आणि पायाखालून पाणी उडालं आणि नेमकं तिच्या साडीवर नेकलेसवर उडालं. ती म्हणू लागली, अहो ऐक ना, काय बघा ना कसा गलित गात्र माणूस आहे, अंगावरती गाळ उडवतो, नाचतो. हा म्हणला छत्री पकड. छत्री तिच्या हातात दिली. वारकऱ्यासमोर गेला. वारकऱ्याच्या गळ्यातलं उपरणं पकडलं. मागचा पुढचा विचार नाही केला आणि कडाड कानाखाली मारली. पाचीची पाची बोट ओल्या अंगावरती उठले मायबाप. वारकऱ्याचे डोळे डबडबले. फक्त वारकरी म्हणाला, का मारलं हो साहेब, काय केलं होतं मी, पागल हो गया तू. पुन्हा विचारतो, का मारलं, निकाल जाव यहां से. वारकऱ्याला त्याने सोडून दिलं, तो निघून गेला. वारकरी चला जाऊ द्या. आणि एक लक्षात ठेवा, वारकरी खुन्नस विसरतो आणि तोच वारकरी असतो मायबापांनो, जो खुन्नस मनामध्ये धरतो तो वारकरी नसतो. विसरतो खुन्नस. चला जाऊ द्या, मारला असेल, काहीतरी चुकला असेल. आणि पुन्हा वारकरी त्याच्याच जोशात नाचू लागला. ज्ञानोबा माऊली तुकाराम. नाचत निघाला. त्या जोडप्याचं घर जवळ होतं. घराचं कुलूप उघडलं आणि नेमकं गॅलरीचा दरवाजा उघडा राहिला मायबाप. आणि त्या गॅलरीच्या दरवाजातून बळबळ 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 असं पाणी येत होतं महाराज. आणि तो मालक तिचा म्हणू लागला, तू जोक तोपर्यंत चेंज कर, मी वरचा दरवाजा लावून येतो. अंगावरती गटारीचं पाणी उडलं ना, ती म्हणायची, बघ ना नेकलेस पण खराब झालं, कशी स्मेल येते, घाण. तो वरती गेला, दरवाजा ओढला, लावला गॅलरीचा आणि पुन्हा बुटा सगट खाली उतरत असताना टक 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 ही तवर तिच्या बेडरूम मध्ये गेली. ड्रेसिंग टेबल समोर उभी राहिली आणि हातामध्ये नॅपकिन घेतली आणि अशी पुसत होती ब्लाऊज वरचा गाळ. किती घाण माणूस होता ना, कसलं उडवलंय. आई ग, नेकलेस पण भरलंय. अशी पुसत होती. घडो नये ते घडलं. वर्ण तिचा नवरा उतरत होता. 3 पायऱ्या उतरल्या आणि बूट सटाकला. धाड 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 खाली आला आणि हॉल मध्ये काय पडलं म्हणून हिनं डोकून बघितलं. बेडरूम मधनं तर नवरा रक्ताच्या थारोळ्यात, कानातनं रक्त, नाकातनं रक्त येतंय. धावली ती. नवऱ्याचं मुंडकं मांडीवर घेतला. उठाना उठाना, अहो उठाना. उठत नाही. आता गडबडली आणि गल्लीतल्या लोकांना हाक मारायला लागली, आप्पा, दादा, नाना, तात्या, काका, आबा, पळावो. माझ्या लेकराला काय झालं पहाना, माझ्या मालकाला काय झालं पहाना. तेवढ्यामध्ये आजूबाजूची माणसं आली. एक जणाने नाडी चेक केली, हात सोडून दिला. अरे ये तो मर गया. मर गया. तेवढ्यामध्ये 4-5 साधू, 4-5 गल्लीतले तिथं माणसं पोरं आले आणि ते पोरं म्हणू लागले, यानच मगाशी वारकऱ्याच्या कानाखाली मारली, वारकऱ्यानं शाप दिला वाटतं, चला त्या वारकऱ्याला पकडू. ऐका, चला त्या वारकऱ्याला पकडू. आणि म्हणून भगतसिंग चौकात वारकरी गेला होता आणि वारकऱ्याला त्या भगतसिंग चौकात पकडलं. वारकरी नाचतच चाललेला आणि त्या 4-5 टार्गेट पोरांना विचारलं, काय वारकरी बाबा, काय मगाशी तुमच्या कानाखाली त्या माणसानं पोरानं मारली, एवढा भयान शाप दिला, मेलं ना ते. वारकरी म्हणू लागला, अच्छा, त्यानं मगाशी सावरकर चौकात माझ्या कानाखाली मारली. हा,
तिथं अहो का मारली हो वारकरी विचारत होत. वारकऱ्याला काही माहीतच नव्हतं. का मारली त्यानं? येडा आहे का? हो येडा नाही. का मारली त्यानं? अहो तुम्ही नाचत चालला, तुमच्या पाया खालच्या गटारीचा गाळ त्याच्या मंडळीच्या अंगावर उडाला, मग राग आला त्याला. त्याच्या मंडळीच्या अंगावर उडाला आणि त्याला कसा राग आला? अहो तिच्यावर प्रेम करतो तो असं, आणि म्हणून तुमच्या कानाखाली मारली. अच्छा मेला तो. आणि मग वारकरी सांगू लागला, तिच्या अंगावर माझ्याकडून अनावधानानं गाळ उडाला, तर त्यानं माझ्या कानाखाली मारलं. आणि मग मला सांगा, मला सांगा, माझ्या मालकाला राग नसन आला का? हे बाबांचा फोटो लागला ना पलीकडनं, इकडे एक बाबांचा फोटो लागला ना, गोविंद बाबाचा फोटो लागला, भगवान बाबाचा फोटो लागला. महाराज केंद्रीय बाबा इथं आहेत, ढोक बाबांची कथा चालू आहे. तुम्हाला वाटतं काय तुम्हाला यांचे लग्न झाले नाहीत म्हणून? यांचे लग्न झाले नाहीत का? नाही हो, यांचे लग्न झाले. भगवान बाबाचं झालं, गोविंद बाबाचं झालं, ढोक बाबाचं झालं, बाबांचं झालं. अहो कुणाबरोबर? वरिले सांभळे परब्रह्म, वरिले सांभळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म. घररिगे झाले पंडदानी बाई, वरिले सांभळे परब्रह्म, वरिले सांभळे परब्रह्म. घररिगे झाले भटराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म. घररिघे झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. दुरुळू आंबुला केला गे माये, यांनी लांबचा नवरा केला. कोण आहे तो? विटेवरी ज्याचे पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. वारकरी म्हणला, अरे त्याच्या सर्वसामान्य स्त्रीवरती माझ्या पायाचं गटारीचं पाणी उडालं, तर त्याला राग आला का? तो तिच्यावर प्रेम करतो. मग मी ज्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं, मग माझ्या मालकाला राग नसन आला का महाराज? आणि म्हणून जगत असताना तो तुमची लाज राखण्याकरता येत असतो महाराज. म्हणून आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा, त्याचं नावच आहे. नाम धरिले दीनानाथ, 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 नाम धरिले दीनानाथ. नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत. नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत. नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. नाम धरिले दीनानाथ, सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत. नाम धरिले दीनानाथ, सत्य करावया व्रत. वा वा.
करावया व्रत सत्य करावया व्रत वा वा नाम धरिले दिनाना सत्य करावया व्रत आपापले निष्पाप हात वरती करा बरं. अरे बाप रे बाप रे बाप बाबा आपल्याला एवढे अयोध्याला न्यायचे जास्त न्यायचे वय सेठजी अयोध्याचं नियोजन करून राहिलेत पण तुम्हाला त्याच्यात सहभागी व्हावं लागल. बघा नियोजन करतायत ते कशाने जायचं विमानाने जायचं ठरलं तरी बी ते नियोजन करू शकतात रेल्वेने लक्झरीने हातवर करा. अरे वा रे वा जस काय पंढरपूर मध्ये एवढं मोठं दैदिप्यमान सोहळा चालू आहे. आळंदी झाली बाबा या गावची आळंदी झाली. एका सुरात एका तालात एका लयात टाळी वाजून भजन करायचं हातवर करे गंठ्या चपला घालून पुढे येऊन बसला जाम घमिल्या एका सुरात एका तालात एका लयात टाळी वाजायची. जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी कीर्तन झाल्यावर यम त्याला कवटाळी. एक सुर एक ताल और एक लय होना चाहिए. हरे विठोबा रघुमाई अरे वारे मायबापांनो आपल्या घरामध्ये त्यानं यावं न संकोच करता. देव आपल्या घरात आला कशावरून ओळखायचं. चांगलं कार्य करण्याकरता मदतीला धावून जातात पोरं समजायचं देव आपल्या घरात आला. गावामध्ये परमार्थिक कार्य चालू आहे तन मन धनाने धावून जातात लेकरं समजायचं भगवंत आपल्या घरात आला. अर्जुनानं विचारलं गोपाल कृष्णाला कलियुगामध्ये तुम्ही कुठे असाल. आता आमच्या सारख्याला ओळखायचं असेल देवा तर तुम्ही कलियुगामध्ये कुठे असाल. तर माझे ज्ञानेश्वर माऊलीनं ओवी सांगितली. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली असती ठाया ते तू जाण धनंजया विभूती माझी. ज्याच्याकडे संपत्ती आणि दया आहे दुसरा तिसरा कोणी नाही तो मी आहे अर्जुना. आणि म्हणून ज्यांचे ज्यांचे या सप्ताहाच्या कार्यासाठी आपल्या धनातून थोडाफार वाटा लागला निश्चितच धन पवित्र झालं मायबापांनो. आणि या परमार्थिक कार्यासाठी थोडा सुद्धा वाटा लागला नाही तर समजायचं आपल्या येरीचा उपसा नाही. कारण की येरी दोन आहेत बाबा. अर्ध्योर गर्दी आणि जी फुल भरलेली तिच्याकडे कोणी पाय नाच का का जी फुल भरली त्याच्यात शेवळ झालेलं आहे बेंडक्या फुगून वर आलेल्या येत मेलेल्या येत. जिचा उपसा नाही ना ते पाणी सडत महाराज. आणि ज्याचा उपसा आहे त्याला भरपूर शुद्ध पाणी येत असतं. आणि म्हणून मायबापांनो आपल्या या मोठ्या एवढ्या मोठ्या
किती हे मंडपाचं जागा किती असेल? 1-1.5 एकर? 1 एकराचा? अरे बापरे, आमच्या तिकडे एवढं बाग आहे ते तरी स्टेज एवढाच मंडप आहे बाबा. आमच्याकडं म्हणजे मरणाचे पैसे आले लोक आहे, पण परमार्थात खर्चिले नाही. पोर सगळे हे झाले मग आपलं नटणी कर म्हणून. हे काय दैदिप्यमान आहे. तुम्ही केलं म्हणून ही डेअरिंग लावली महाराज. तुम्ही आहात म्हणून एवढा मोठा दैदिप्यमान 50वा सुवर्ण महोत्सव तुम्ही ह्या गावाने केलाय. कारण की हा यादगार सोहळा आहे महाराज. ढोक महाराजांची कथा. आणि तुम्ही भगवंताच्या कार्याला तुमचं धन देऊन पवित्र करतायत मायबापांनो. अन्नदान चालू आहे, ज्ञानदान चालू आहे, रामकथा चालू आहे. काय त्रिवेणी संगम तुमच्या या गावामध्ये आमच्या केंद्रे महाराजांनी निर्माण केला महाराज. आणि त्यांचा मायबापांनो त्यांना सुद्धा आशीर्वाद ज्ञानेश्वर माऊलीचा आहे, याचा त्याचा कोणाचाच नाही. आपल्या घरातल्या लेकराला माऊलीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. नवे आपल्या घरातलं लेकरू माऊलीच व्हावं आणि माऊली आपल्या घरातलं लेकरू व्हावं, याच्याकरता सप्ताहाच्या माध्यमातून अन्न कसं खावं, संगत कुणाची करावी, पंगत कुणाची, कोणाच्या पंक्तीत बसावं, हे सगळं संगतीत शिकवल्या जातं या ठिकाणी पंक्तीत बसून. आणि म्हणून वेळ काळ टाईम हा फार महत्वाचा आहे. म्हणून आपुलिया लाजा धावे भक्ताची या काजा. नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत. कोणतं व्रत सत्य करतो तो? घात आघात निवारी, घात आघात निवारी, घात आघात निवारी, आघात निवारी, घात आघात निवारी, घात आघात निवारी, घात आघात निवारी, घात आघात निवारी. छाया पितांबरी, छाया पितांबरी, आवाज. छाया पितांबरी, छाया पितांबरी, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. छाया पितांबरी, छाया आघात निवारी, छाया पितांबरी, छाया पितांबरी, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. घात आघात निवारी, घात आघात निवारी, छाया पितांबरी, छाया पितांबरी, घात आघात निवारी, घात आघात निवारी, छाया पितांबरी, छाया नाराज मावली, नाराज मावली. हा एवढा मोठा ज्ञानयज्ञ सोहळा. आणि बाबांच्या सप्ताहात मी पहिल्याच वेळेस कार्यक्रम करतो. आळंदीला जातो मी बऱ्याच वेळेस, मंदिरात जातो, तिथं थांबतो मी तिथं. पण बाबांच्या सप्ताहामध्ये मागच्या वेळेस मला मागच्या महिन्यात फोन केला, महाराज असा असा कार्यक्रम आहे. आज संध्याकाळी मला गेवराईला होता, मोठा सप्ताह आहे. ते म्हणे महाराज तिकडं कोणला तरी पाठवा. यातलाच कीर्तनकार एक तिकडे पाठवलाय महाराज. मी हे पत्रिकेवर जी कीर्तनकार आहेत ना, यातलाच अजूक तो येणार आहे इथं पुन्हा. आता पुढचं कीर्तन फार सुंदर कीर्तन आहेत मायबापांनो. आणि
महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार या ठिकाणी सप्ताहामध्ये बोलवलेले आहेत आणि म्हणून याकरता तुमच्या सर्वांचे मदतीची गरज आहे. तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी येऊन एकत्रित येऊन हे भव्य दिव्य कार्य तुम्हाला करायचे. त्याच्याकरता आपल्याला बराचसा मोठा खर्च लागणार आहे आणि तोही तुम्ही उचलणार आहात एवढी मात्र ग्वाही आहे भगवान बाबाच्या समोर, बाबांच्या समोर. हे सर्वांनी तुम्ही उचललेला एवढा मोठा खर्चच आहे. पुन्हा या ठिकाणी गोवर्धनगिरी पर्वत आहे. या ठिकाणी गोवर्धन पर्वतावरही तुम्ही फार मोठं मंदिराचं काम केलंय. विशेष वाटतं महाराज. हे कोण शक्ती देतोय काही सांगता येत नाही, परंतु एक निश्चित सांगतो महाराज, तुमची इथून पुढची जी पिढी आहे ना, पिढी हे पोरं निश्चितच फार मोठे उद्योजक असणार आहेत. तुम्ही म्हणताल कशावरून उद्योजक असणार आहे? कारण की तुम्ही मायबापांनो परमार्थाचं कार्य न डगमगता करतात. देवाच्या बापाला तुमच्या पोरांचं कार्य न डगमगता करावं लागेल. हे सोपं नाही महाराज. पुढच्या पिढीला तुम्ही हा आशीर्वाद निर्माण करून ठेवू राहिलेला आहात आणि निश्चितच आपल्या घराची लाज राखणारे मुलं तुमच्या DNA मधनं जन्माला येतील मायबापांनो. आणि म्हणून वेळ काळ टाईम हा ठरलेला असतो. जय विठ्ठल करूया. आणि उद्याचं नियोजन परमपूज्य आदरणीय बाबाजी उद्याचं शास्त्री महाराज उद्याचं नियोजन सांगतील. मी जय विठ्ठल करतो. चाल वगैरे आता काही नाही होणारच नाही आहे. आपला 11:06 झालेले आहेत. आणि म्हणून आपुलिया लाजा धावे भक्ताची आकाजा नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत घात आघात निवारी छाया पितांबर करी उभा करकटी तुका म्हणे याजसाठी. माझ्याकडे आता बाहेर तर दुकानं लागलेल्याच आहेत माळीच्या गंधाच्या.